जंगली तू माय मेले करू कैसा तुला मालिक कसे आहात तुम्ही सर्व? उज्ज्वला लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. बहरलेली फुले तुम्हा सर्वांना सुगंध देव, परमेश्वर तुम्हाला सुखात ठेव अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे होळी. होळीच्या माझ्याकडून सर्वांना खूप खूप शुभेच्छा. चला तर मग आज मी सकाळची माझी पूजा कशी केली ती तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने सद्गुरू माऊलींचं अशा पद्धतीने मी सद्गुरूंची पूजा करते. सकाळची एक साईडला कापूर, धूप, अगरबत्ती, निरंजन, बघू शकता तुम्ही. ते खाली रांगोळी वगैरे काढते. आणि इकडे असे आहे माझे देवघर. तर देवघरामध्ये पण अशी माझी छान अशी पूजा झालेली आहे. बघू शकता तुम्ही. इकडे मंगल कलश मांडलेला आहे. तर मंगल कलश पण आज होळी पौर्णिमा आहे त्यामुळे मंगल कलश कलशातले पाणी बदलून, खालचे तांदूळ वगैरे बदलून छान अशी मी पूजा केलेली आहे. मंगळवारी शुक्रवारी शक्यतो मंगल कलशातले पाणी बदलत जावे. अशा पद्धतीने छान अशी मी पूजा केलेली आहे. इथे देवाला साखर, पाणी वगैरे ठेवलेलं आहे. आणि इथे खाली पादुका आणि रविवार, आज आहे रविवार, तर रविवारची रांगोळी काढलेली आहे. अशा पद्धतीने माझी सकाळची पूजा झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज सकाळीच माझी तुळशीची पूजा वगैरे झालेली आहे. तुळस छोटीशी माझी, तर अशी तुळशीची पूजा वगैरे झालेली आहे. आणि मी आज बाहेर माझ्या बगीच्यात झाडांच्या कुंड्यांमध्ये कोणते कोणते फुलं आले ते पण तुम्हाला दाखवते.
हे ब्रह्मकमळ आहे. ब्रह्मकमळाची तर मी रोजच पूजा करते. आणि मेन म्हणजे ते सफेद हे फुलं आहे ना, हे पण एक फुल आलेलं आहे बघा, एकदम छान असं. आणि त्यानंतर हा सब्जा आहे जो बाबांना ठेवते तो. आणि बघा छोटीशीच जास्वंद आहे, जास्वंदीची फांदी, पण तिला पण एकदम छान असं जास्वंदीचं फुल आलेलं आहे. आणि मेन म्हणजे सगळे फुलं एकाच दिवशी आले ना कुंडीमध्ये, तर मला खूप आनंद वाटला. आणि त्यानंतर गोकर्ण आहे, गोकर्ण व्हाईट गोकर्ण, त्याचं पण मी झाड लावलेलं आहे, शंकराची पूजा करते त्यामुळे. आणि बघा त्याला 2 फुलं आलेले आहे आणि खाली एक आहे, म्हणजे 2 उमललेले, 2 उमललेले. एक काल आलं होतं वाटतं, मी काही बघितलंच नाही. बघा अशा पद्धतीने 2 फुलं आले. मेन म्हणजे तुम्हाला दाखवण्याचं म्हणजे तिन्ही पण झाडांना त्याची एवढी काळजी घेते मी, आणि तिन्ही झाडांना फुलं आलेले. बघा जास्वंद तर किती छोटी, ते पण एकदम छान फुल झालेलं आहे. परत हे व्हाईट, त्यानंतर गोकर्ण शंकराच्या पूजेसाठी, तर गोकर्ण ही खूप महत्त्वाचं आहे. शंकराला गोकर्ण, बेल, धोत्रा खूप आवडतो, प्रिय आहे शंकराला. आणि इथं माझं पारिजातकचं झाड आहे, पण ते एवढं मोठं नाही आहे अजून. इकडे शेवंती वगैरे, इथे पारिजातक, इथं अडुळसाचं झाड आहे, इथे शेवंती आहे, इथं कर्दळ आहे, आणि इथं ते ओव्याचं झाड आहे, इथे गुलाब आहे, इथे शोचं आहे, इथे गुलाब आहे, आणि इथे गोकर्ण आहे, गोकर्ण आहे. आणि त्यानंतर इथे शेवंती आहे, शेवंतीचं झाड आहे. आणि त्यानंतर इथे जास्वंद आहे, सब्जा आहे, ॲलोवेरा जी स्किनसाठी सर्वात महत्त्वाची आहे. तर मी ब्युटिशियन आहेच आहे, तर मी घरीच ॲलोवेरा लावून आणि स्किनसाठी यूज करते. आणि इकडे माझं ब्रह्मकमळ वगैरे आहे. आणि मेन म्हणजे यात कढीपत्ता जो भाजीला वापरतो तो छोटा आहे अजून. आणि हे गुलाबी, याला पण छान फुलं येतात. आणि इकडे पुदिना आहे, जो पुदिनाची चटणी वगैरे करतो आपण, खूप गुणकारी पुदिना आयुर्वेदात, तर तो आहे. इथे माझं मोगऱ्याचं झाड आहे, पण ते छोटंच आहे. आणि इथे गवतीचा चहा, आपण जो चहात वापरतो तो. आणि त्यानंतर हे सर्व असं छान झाडं वगैरे, छोटासा बगीचा आहे माझा, अशा पद्धतीने छोटासा बगीचा आहे. आणि तुम्हाला दाखवण्याचा विषय म्हणजे बगीच्यात एकदम छान फुल आलेले, गोकर्ण, जास्वंद छान फुलले, तर म्हटले चला तुमच्याबरोबर पण शेअर करूया. आणि त्यानंतर सकाळीच तुळशीची पूजा वगैरे झालेली आहे. आणि त्यानंतर बाहेर बघा किती छान वातावरण आहे गॅलरीच्या बाहेर, तर एकदम छान असं सकाळचा सूर्याची पूजा वगैरे केलेली आहे मी, दिसती सर्व. चला बस, आता तुळशीची पूजा झाली, सूर्याची सर्वप्रथम मी शेगडीची पूजा केली गॅसच्या. सर्वप्रथम तुळशीची पूजा केली, नंतर सूर्याची पूजा केली, आणि गॅसच्या शेगडीची वगैरे पूजा करते. आणि नंतर माझं रुटीन चालू करते, सद्गुरू माऊलींची पूजा वगैरे होते, आणि नंतर चहा वगैरे बाकीचं सुरू होतं डेली रुटीन. तर बघा, तुम्हाला आवडलं का माझं बगीचा वगैरे? बगीचा नव्हता आज दाखवायचा छोटासा, पण त्यात फूल खूप छान आलेले म्हणून तुम्हाला दाखवायचे होते.
मेन म्हणजे गोकर्ण आणि शेवंती म्हणजे जास्वंदी छान फुललेली. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कारण मला तुमच्या लाईक, शेअर, सबस्क्राईबची खूप गरज आहे. आणि जास्तीत जास्त व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघत चला. आत्मा मालिक.